लोकसभेत फटका बसल्यानंतर भाजप राज्यात मोठे फेरबदल करणार। भाजपकडून राज्यातील जिल्हाध्यक्ष बदलण्याची शक्यता। जिल्हा स्तरावर अपेक्षित यश न मिळाल्याने जिल्हाध्यक्ष बदलणार। इंदापूरमधील छत्रपती साखर कारखान्याची निवडणूक लढवणार। लोकसभा जिंकल्यानंतर सुप्रिया सुळेंचं अजित पवारांना चॅलेंज। कारखाना लढवायचा, जिंकायचा आणि रुळावर आणायचा, सुळेंचं वक्तव्य। विजयानंतर सुप्रिया सुळे बारामतीत सुप्रिया सुळेंचं जोरदार स्वागत। दरम्यान सुळेंनी अजित पवारांच्या मातोश्रींची भेट घेतली। योगेंद्र पवार विधानसभा लढण्यासाठी इच्छुक। बारामती इंदापूरमधून योगेंद्र पवार यांची चाचपणी सुरू। सूत्रांची माहिती। कर्जत जामखेड सोडून बारामतीतून निवडणूक लढणार नाही। बारामतीत पवार योग्य उमेदवार देतील, रोहित पवारांचं वक्तव्य। पवार कुटुंब पुन्हा एकत्र येणं आता शक्य नाही। 70% कुटुंब एका बाजूला तर एक कुटुंब एका बाजूला, रोहित पवारांच्या मातोश्री सुनंदा पवार यांचं वक्तव्य। विक्रम, आ तो गए, जाओगे कैसे? बड़े आराम से। देखिए ये देश हेलो, मैं आ रहा हूँ। और हाँ, भगा कर ले जाऊंगा। सिक्योरिटी! भैया, भाग गए, पकड़ो उनको। हेलो, बोला था ना, भगा कर ले जाऊंगा। विक्रम, एक हिंट तो देते। हिंट? बड़े आराम से। पंकजा मुंडेंना अहमदनगर शहरातून विधानसभेची उमेदवारी द्या। नगरचे भाजप शहराध्यक्ष अभय आगरकर यांची बावनकुळेंकडे मागणी। तर राष्ट्रवादीनं सुजय विखेंसाठी काम केलं नाही। आगरकरांचा संग्राम जगताप यांच्यावर निशाणा। पंकजा मुंडेंचा पराभव बीडच्या पांगुळ गव्हाण ग्रामस्थांच्या जिव्हारी। 3 दिवसांपासून गावात चूल बंद करत ग्रामस्थांकडून अन्नत्याग। पंकजा मुंडे यांच्याबद्दल आक्षेपार्ह स्टेटस ठेवल्यानं आज अहमदनगरमधील पाथर्डीत बंदचं आवाहन। शेरापूर इथल्या एका युवकानं आक्षेपार्ह स्टेटस ठेवल्यावर सकल ओबीसी समाज आणि सकल बंजारी समाजाच्या वतीनं पाथर्डीत बंदची हाक। नाशिकच्या विभागीय कार्यालयात आजी माजी खासदारांची भेट। विद्यमान खासदार राजाभाऊ वाजे यांनी माजी खासदार हेमंत गोडसेंची घेतली गळाभेट। पुण्याच्या भोरमध्ये निवडणुकीदरम्यान झालेल्या पैसे वाटप प्रकरणावरून वातावरण तापलं। भोर शहरात अजित पवार गटाकडून पैसे वाटपाचा आरोप झाल्यानंतर कारवाई न झाल्यानं महाविकास आघाडीचा आंदोलनाचा इशारा। नाशिक पदवीधर जागेवरून महायुतीतच रस्सीखेच। अजित पवार गटाकडून महेंद्र भावसार यांनी उमेदवारी तर शिंदे गटाकडून किशोर दराडेंना उमेदवारी। दोन्ही गटाने उमेदवार दिल्यानं चर्चांना उधाण। नाशिक शिक्षक मतदारसंघातून दिलीप पाटलांचा उमेदवारी अर्ज दाखल। दिलीप पाटील धुळे जिल्ह्यातील काँग्रेस नेते। नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी चुरस रंगणार। आर.डी. निकम यांचा उमेदवारी अर्ज दाखल। आर.डी. निकम यांनी जुनी पेन्शनसाठी आंदोलन केलं होतं। कोकण पदवीधर मतदारसंघातून मनसेची माघार। अभिजित पानसे उमेदवारी अर्ज भरणार नाहीत। भाजप उमेदवार निरंजन डावखरेंनी राज ठाकरेंची भेट घेतल्यानंतर मनसेचा यू टर्न। विक्रम, आ तो गए, जाओगे कैसे? बड़े आराम से। देखिए ये देश हेलो, मैं आ रहा हूँ। और हाँ, भगा कर ले जाऊंगा। सिक्योरिटी! भैया, भाग गए, पकड़ो उनको। हेलो, बोला था ना, भगा कर ले जाऊंगा। विक्रम, एक हिंट तो देते। हिंट? बड़े आराम से। सरकारकडून संजय शिरसाटांचा चर्चेसाठी फोन आला होता। मी बैठकीसाठी सकारात्मक असल्याचं शिरसाटांना कळवलं। मनोज जरांगे यांची माहिती। राहुल जावरेंवरील हल्ल्याची घटना दुर्दैवी। प्राणघातक हल्ल्याला राजकीय वळण देण्याचा प्रयत्न। निलेश लंकेंची प्रतिक्रिया। तर राहुल जावरे निलेश लंकेंचे पीए। मोसमी पाऊस दक्षिण कोकण दक्षिण महाराष्ट्रात दाखल। उद्यापासून पावसाचा जोर वाढणार, हवामान विभागाचा अंदाज। राज्यात मान्सूनचं आगमन तर विदर्भातही लवकरच मान्सून दाखल होणार। ढगाळ हवामानामुळे तापमानात मोठी घट। लातूर शहरात पहिल्याच पावसाने रस्ते तुंबले। पावसाचं पाणी रस्त्यावर साचल्यानं नागरिकांची तारांबळ। तर शहरालगत अनेक गावांमध्ये विद्युत पुरवठा खंडित। नाशिकच्या चांदवड तालुक्यात ठिकठिकाणी मुसळधार पावसाची हजेरी। पावसामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण। शेतकऱ्यांकडून पेरणीला सुरुवात। अकोला शहरात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस। शहरातील अनेक भागात वादळी वाऱ्यामुळे मोठं नुकसान। पुण्यात तरुणांकडून पावसाच्या पाण्यात बोटिंगचा आनंद। व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल। रत्नागिरी जिल्ह्याला 10 जूनपर्यंत पावसाचा येलो अलर्ट। जिल्ह्यात ढगाळ वातावरण।
बीडमध्ये पहिल्याच पावसात पूरसदृश्य परिस्थिती, मुसळधार पावसामुळे रस्त्यांना नदीचं स्वरूप. पुण्यात जिल्ह्यात आज दिवसभर मुसळधार पावसाचा पुणे वेधशाळेचा अंदाज. स्वारगेट, हडपसर, सिंहगड रोड परिसरात जोरदार पाऊस बरसणार. पुढचे 5 दिवस नाशिकला पावसाचा येलो अलर्ट. शहरासह जिल्ह्यात वादळी पावसाचा अंदाज. हवामान खात्याच्या अंदाजानंतर प्रशासन सतर्क. अहमदनगर जिल्ह्यात दमदार पावसाची हजेरी. उकाड्यापासून त्रस्त नागरिकांना दिलासा. सोलापूरच्या माढामध्ये मेघगर्जनेसह पावसाची हजेरी. रिमझिम पावसामुळे बळीराजा सुखावला. नाशिक जिल्ह्यात पावसाने हजेरी लावल्यानंतर शेतकऱ्यांची पेरणीला सुरुवात. मनमाड, चांदवड भागात पेरणीला सुरुवात. परभणीत ढगाळ वातावरण. शेतकरी अजूनही पावसाच्या प्रतीक्षेत. जूनच्या सुरुवातीला पावसाचा हवामान विभागाने वर्तवला होता अंदाज. साताऱ्याच्या पाटणमधील डोंगरी भागात पेरणीपूर्वी शेती मशागतीच्या कामांची लगबग. शेती कामामुळे शेतशिवार गजबजलेला. गोंदियात बियाण्यांसाठी केंद्रावर गर्दी. खरीपात 2,03,000 हेक्टरवर लागवड. शेतकऱ्यांची धूळ पेरणीची लगबग सुरू. रायगडच्या उरणमधील 15 गावांना पुराचा धोका. आपत्ती व्यवस्थापनाचा आराखडा जाहीर. आपत्ती व्यवस्थापनासाठी प्रशासन सज्ज. वाशिममध्ये खत, बियाणं, कीटकनाशकांच्या दरात सातत्यानं वाढ. लागवड खर्च नियंत्रणाबाहेर गेल्यानं शेतकऱ्यांमध्ये चिंता.